हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लर्न विथ सृष्टी। या चॅनलवरती तुम्ही तुमच्या क्लास 8 to 10th पर्यंतच्या केमिस्ट्री रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स तुम्हाला या चॅनलवरती क्लिअर करून मिळतील। त्याचबरोबर ज्यांची नीट तुम्हाला 11th-12th मध्ये बोर्ड एक्झामसाठी, नीटसाठी, JEE या एक्झामसाठी ज्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे त्या कन्सेप्ट या चॅनलवरती तुम्हाला क्लिअर करून मिळतील आणि तसंच एकदम साध्या सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला या सर्व कन्सेप्ट क्लिअर विथ ट्रिक्स पण भेटतील। तर लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलेलं होतं की इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री। केमिस्ट्री म्हणजे काय आणि आपल्या डेली लाईफमध्ये आपण केमिस्ट्री कशी यूज करतो। त्याचबरोबर आपण हे पाहिलेलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ केमिस्ट्री। केमिस्ट्री इज क्लासिफाइड इनटू फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री। आता हे आपण आपल्या लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं। आता आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत मॅटर अँड इट्स नेचर। आता मॅटर म्हणजे काय तर एनिथिंग दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाइज स्पेस। आता एनिथिंग दॅट हॅज अ मास, आता दॅट हॅज अ मास म्हणजेच काय, आता कोणतीही गोष्ट तुम्ही घरामध्ये राहतात, घरामध्ये तुमच्या सराउंडिंगला असलेली कोणतीही गोष्ट जिला की काय आहे, मास आहे। मास आहे म्हणजे त्याचं काहीतरी वेट आहे, काहीतरी वजन आहे, त्याला आपण काय म्हणणार, मास। अँड ऑक्युपाइज स्पेस, आता हा जो पेन आहे तुम्ही हातावरती ठेवल्यानंतर इतकी जागा काय करतो, तो व्यापतो, बरोबर आहे। म्हणजेच एनिथिंग दॅट हॅज अ मास, त्याला काहीतरी मास आहे आणि ती गोष्ट काय करते, जागा व्यापते, म्हणजे त्यालाच आपण म्हणणार मॅटर। क्लिअर? मॅटर म्हणजेच काय, एनिथिंग दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाइज स्पेस इज कॉल्ड मॅटर। एक्झाम्पल काय, बुक, एअर, वॉटर। आता पेन आहे, पेन जागा व्यापतो म्हणजे हा पण काय झाला मॅटर। त्यानंतर जी तुमची टेक्स्टबुक असते, टेक्स्टबुक पण काय करते, तिला पण काहीतरी मास आहे आणि तीही जागा व्यापते, म्हणजे तीही काय झाली मॅटर। मी पण एक मॅटर आहे, तुम्ही पण एक मॅटर आहात, म्हणजेच एनिथिंग दॅट हॅज अ मास, अशी गोष्ट जिला मास आहे ती काय झाली, मॅटर झाली। क्लिअर? आता नेक्स्ट आहे तुमच्याकडे स्टेट्स ऑफ मॅटर। आता स्टेट्स ऑफ मॅटर जे मॅटर आहेत, मॅटर इज क्लासिफाइड मेनली इन 3 स्टेट्स, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅस स्टेट। अँड देयर इज अनदर 2 स्टेट्स, प्लाझ्मा अँड BEC। ह्या ज्या 2 स्टेट आहेत त्या तुम्हाला हायर क्लासेसला आहेत। तुम्हाला बेसिकली 3 स्टेट्स आहेत लर्निंगसाठी, एक आहे सॉलिड स्टेट, एक आहे लिक्विड आणि एक आहे गॅस। तर फर्स्टली आपण एक एक एक्सप्लेन करू आणि नंतर आपण बोर्डवरती जे काही लिहिलेले आहे तुम्हाला नंतर सांगेल। तर स्टार्टिंगला सॉलिड म्हणजेच काय, ज्याला की आपण मराठीमध्ये काय म्हणतो, स्थायू म्हणतो। लिक्विडला द्रव आणि वायूला म्हणजेच गॅस। तर स्थायू म्हणजेच काय, आता पहा जे काही सॉलिड म्हणजेच काय, ज्यांना की डेफिनाइट शेप असतो आणि डेफिनाइट व्हॉल्यूम असते। आता डेफिनाइट शेप म्हणजेच काय, तर हा जो पेन आहे या पेनचा एक डेफिनाइट शेप आहे, बरोबर। आणि यातले जे काही पार्टिकल्स आहेत, आता पार्टिकल्स जे असतात ते पार्टिकल कसे आहेत, क्लोजली पॅक्ड आहेत। आता क्लोजली पॅक्ड म्हणजेच ते इझिली मुवमेंट करू शकत नाही, कारण जे काही पार्टिकल्स आहेत एकमेकांना एकदम क्लोजली पॅक्ड असतात। म्हणजे सॉलिड म्हणजेच काय, सॉलिड हॅज अ डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम। डेफिनाइट व्हॉल्यूम म्हणजेच ते काय करतात, एक त्यांचं एक जागा व्यापतो, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणणार, डेफिनाइट व्हॉल्यूम। तर मग सॉलिड हॅज अ डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम अँड इट्स पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड। आता सॉलिडचे जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स कसे आहेत, एकमेकांना क्लोजली पॅक्ड असतात। तर मग अशा ऑब्जेक्ट्सला काय म्हणायचं, सॉलिड म्हणायचं। आता एक्झाम्पल आईस, तुम्ही जेव्हा पाणी फ्रीजमध्ये ठेवतात तर मग जे काही वॉटरचे जे काही पार्टिकल्स आहेत ते एकदम एकमेकांना क्लोजली पॅक्ड होतात आणि ते तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट होतात, सॉलिडमध्ये। म्हणजेच जे काही सॉलिडचे जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स एकमेकांना क्लोजली पॅक्ड असतात, एकदम चिटकून अटॅच असतात आणि ते काय इझिली मुवमेंट करू शकत नाहीत। क्लिअर? सॉलिड। आता नेक्स्ट आहे लिक्विड। आता लिक्विड म्हणजेच काय, त्याला आपण मराठीमध्ये द्रव म्हणतो। तर मग एनिथिंग दॅट हॅज अ फिक्स्ड व्हॉल्यूम बट नो फिक्स्ड शेप। आता जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडला काय आहे, एक डेफिनाइट व्हॉल्यूम आहे पण त्याला फिक्स्ड शेप नाही। आता फिक्स शेप नाही म्हणजेच तो जो लिक्विड आहे तो लिक्विड काय करतो, जो तुम्ही कंटेनर घेतलाय अकॉर्डिंग टू कंटेनर काय करतो, शेप ॲक्वायर करतो। म्हणजे समजा तुम्ही ग्लास घेतला, ग्लासचा शेप ॲक्वायर करणार। जर समजा तुम्ही बाउल घेतला तर बाउलचा शेप, त्याचबरोबर समजा तुम्ही बॉटल घेतली तर बॉटलचा शेप। तर मग लिक्विड म्हणजेच काय, एनिथिंग अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट, म्हणजे तुम्ही जो कंटेनर घेतलाय त्या कंटेनरनुसार लिक्विड काय करतं, शेप ॲक्वायर करतं। आणि आता लिक्विडचे जे काही पार्टिकल्स असतात ते तितके टाईटली पॅक नसतात, म्हणजे एकदम क्लोजली पॅक नसतात, तर कसे असतात, लूजली पॅक, दे कॅन मुवमेंट। आता वॉटर फ्लो करतो म्हणजेच वॉटरचे जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स कसे आहेत, लूजली पॅक्ड आहेत, टाईटली पॅक नाहीत। जसे सॉलिडमध्ये कसे एकमेकांना क्लोजली पॅक्ड असतात
तसे लिक्विडचे जे पार्टिकल्स आहेत ते लिक्विडचे पार्टिकल्स लूजली पॅक्ड असतात, ते फ्लो करू शकतात. आता त्याचे एक्झाम्पल्स काय काय, आपण जे डेली पाणी पितो, पाणी पण एक लिक्विडच आहे. त्यानंतर ऑइल, त्यानंतर ज्यूस, मिल्क, हे काय आहे लिक्विडचे एक्झाम्पल्स आहेत, जे की काय करतात स्वतःचा शेप तर चेंज करतात अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट किंवा अकॉर्डिंग टू कंटेनर, बट दे हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. क्लिअर. आणि नेक्स्ट आहे तुमची गॅस. आता गॅस, आपल्या सराउंडिंगला जी काही एअर आहे ती एअर म्हणजेच काय गॅसेस. आता एअरमध्ये मल्टिपल गॅसेस प्रेझेंट असतात. आता आपण श्वास घेतो, श्वाससाठी आपल्याला कशाची नीड आहे, ऑक्सिजनची. तर मग आता श्वास घेताना आपल्या श्वासासोबत अनेक गॅसेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात, बरोबर आहे. तर मग आता जे काही गॅसेस आहेत, गॅसेसला नो फिक्स्ड शेप, नो फिक्स्ड व्हॉल्यूम. गॅसेसला फिक्स्ड शेपही नाही आणि फिक्स्ड व्हॉल्यूमही नाही. आणि जे काही गॅसचे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स कसे करतात, एकमेकांपासून खूप दूर असतात, म्हणजे फार अपार्ट, अँड रँडमली मूव्ह इन एनी डायरेक्शन. कोणत्याही डायरेक्शनमध्ये ते काय करतात, मुवमेंट करतात, एकमेकांपासून खूप दूर असतात. तर हे काय आपले गॅसेस पार्टिकल. एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते. आता समजा हा क्यूब आहे, तर क्यूबमध्ये जे काही सॉलिड पार्टिकल्स असतात, आता तिन्ही जर क्लासिफिकेशन पाहायला गेलं तर समजा हे 3 क्यूब आहेत आणि आता समजा यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स कसे आहेत, एकदम क्लोजली पॅक्ड आहेत. पार्टिकल कसे आहेत, एकदम क्लोजली पॅक्ड आहेत. तर मग आता हे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स इझिली मुवमेंट करू शकतात का, नाही. म्हणजे हा काय झाला तुमचा सॉलिड झाला. आता समजा हा तुमच्याकडे लिक्विड आहे, एक कंटेनर आहे, कंटेनरमध्ये तुम्ही लिक्विड ऍड केलेलं आहे. तर आता लिक्विडचे जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स तितके टाइटली पॅक नसतील जितके तुमचे सॉलिडचे पार्टिकल्स पॅक्ड असतील. हे जे लिक्विडचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स फ्लो करतात. आता पाणी फ्लो करतं म्हणजे जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल कसे असतील, लूजली पॅक्ड असतील. तर हा झाला लिक्विड. आता गॅस, तर गॅसला डेफिनेट शेपही नाही आणि डेफिनेट व्हॉल्यूमही नाही. तर मग गॅसेसचे जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स कसे एकमेकांपासून खूप दूर दूर असतात. दे ट्रॅव्हल इन एनी डायरेक्शन. ते कोणत्याही डायरेक्शन मध्ये काय करतात, फ्लो करतात. त्यांना काय म्हणणार आपण, गॅसेस म्हणणार. एक्झाम्पल ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड एक्सेट्रा. आता एक तुम्हाला ट्रिक म्हणून लक्षात ठेवायला गेलं तर सॉलिड म्हणजेच काय, आपली जशी फॅमिली एकदम स्ट्रॉंग असते तसे जे सॉलिडचे जे काही पार्टिकल्स असतात ते एकमेकांना क्लोजली पॅक्ड असतात, म्हणजे सॉलिड आपण काय म्हणणार, स्ट्रॉंग म्हणणार, बरोबर. त्यानंतर लिक्विड. आता लिक्विडचे जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स कसे असतात, एकदम तुमचा असं एक फ्रेंड आहे जो की काय करतो, समजा कुठेही गेला तरी तो तिथल्या कंडिशनमध्ये स्वतःला ऍडजस्ट करतो, बरोबर आहे. तर मग लिक्विडचे पार्टिकल्स पण काय करतात, अकॉर्डिंग टू कंटेनर दे ऍडजस्ट ऍडजस्ट करतात, बरोबर आहे. आता त्यानंतर गॅस. गॅस म्हणजे तुमचा असा एकदम चिल फ्रेंड जो की काय करतोय, जिथे जाईल तिथं आपोआप मिक्स होऊन जाणार, त्याला म्हणजे गो एव्हरीवेअर, कुठेही जातो तो, त्याला आपण काय म्हणणार, गॅसेस पार्टिकल्स म्हणणार. तर आता जे काही आता सॉलिड आहे, इथे तुम्हाला मी बोर्डवरती लिहिलेलं दिसत असेल की सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस पार्टिकल्स. आणि ज्या 2 स्टेट आहेत त्या अनदर 2 स्टेट आहेत तुम्हाला, एक प्लाझ्मा अँड बीईसी, ज्या की तुम्हाला हायर क्लासेसला आहेत. तर आता हे जे काही तुम्हाला मी बोर्डवरती लिहिलेले, तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये की सॉलिड, लिक्विड अँड गॅस यांचे क्लासिफिकेशन लिहिलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल. तर व्हेरी स्मॉल म्हणजेच काय, तर जे काही पार्टिकल्स असतात अटॅच एकमेकांना ते कसे असतात, एकदम खूप स्मॉल असतात. खूप स्मॉल म्हणजेच कॅन नॉट बी सीन, जे की आपण डोळ्यांनी पाहू शकत नाहीत इझिली. त्यानंतर आता जे काही लिक्विड पार्टिकल्स असतात त्या लिक्विड पार्टिकल्स मध्ये काय असतो, एकदम स्पेस असतो त्यांच्यामध्ये, जो आता ते फ्लो करतात म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे, स्पेस आहे. तर हॅव अ स्पेस बिटवीन देम इन लिक्विड पार्टिकल्स अँड ऑलवेज मुव्हिंग. आता जे काही गॅसेस पार्टिकल्स आहेत ते गॅसेस पार्टिकल्स काय करतात, ऑलवेज मुवमेंट करतात. त्यांची जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट कंटिन्युअसली चालू राहते. आणि जे काही पार्टिकल्स असतात ते एकमेकांना अटॅच आहेत म्हणजे ते काय करतात, एकमेकांना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात. क्लिअर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की मॅटर अँड इट्स नेचर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुमच्या ऑल कन्सेप्ट एकदम सोप्या लँग्वेजमध्ये क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि मला कळवा, मी रिप्लाय नक्कीच करेन. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग.